अतिशय कुरकुरीत असे उपवासाचे स्टिक्स आणि बनवायला सुद्धा खूप सोपे। तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूया। त्याच्यासाठी 1 किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि साबुदाण्यामध्ये साबुदाणा भिजेल इतपत पाणी टाकायचं आहे। नॉर्मल आपण जो साबुदाणा घेतो मीडियम साईजचा तो साबुदाणा घेतलेला आहे आणि साबुदाणा भिजेल इतपत त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। पाणी टाकल्यानंतर 5 मिनिटं हे पाणी साबुदाण्यामध्ये राहू द्यायचं आणि 5 मिनिटांनी सर्व पाणी काढून टाकायचं आहे। 5 मिनिटांमध्ये साबुदाणा थोडासा भिजलेला आहे। आता इथे सर्व पाणी काढून घेतलेलं आहे। खाली थोडंसं पाणी शिल्लक आहे तेवढं राहू द्यायचं आणि 7 ते 8 तास हा साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे। मी रात्रभर हा साबुदाणा भिजवून घेतलेला आहे। इथे साबुदाणा चांगला भिजलेला सुद्धा आहे आणि मोकळा मोकळा सुद्धा झालेला आहे। आता इथे साबुदाण्याच्या गाठी तयार झालेल्या आहेत, त्या पूर्ण मोकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि हा साबुदाणा मिक्सरमधून दळून घ्यायचा आहे। बघा साबुदाणा आतपर्यंत चांगला भिजलेला आहे। आता पूर्ण साबुदाणा इथे थोड्या थोड्या बॅचेसमध्ये मिक्सरमध्ये दळून घ्यायचा। पल्स मोडवरती साबुदाणा दळायचा आहे। साबुदाणा मोकळा मोकळा झाला की पटकन दळला जातो, म्हणून या पद्धतीने साबुदाणा भिजवून घ्यायचा। पूर्ण साबुदाणा इथे दळून झालेला आहे। आता हा साबुदाणा मी मोजून घेतलेला आहे, तर टोटल 8 ग्लास हा साबुदाणा भरलेला आहे। परफेक्ट प्रमाणासाठी इथे साबुदाणा मोजून घेतलेला आहे। तर इथे 8 ग्लास साबुदाण्यासाठी आपल्याला 16 ग्लास पाणी घ्यायचं आहे, म्हणजे 1 ग्लास साबुदाण्यासाठी आपल्याला 2 ग्लास पाणी घ्यायचं आहे। या पद्धतीने आपण पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे। आता या पाण्यावरती झाकण ठेवायचं आणि हे पाणी आता उकळवून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण इथे बटाटे किसून घेऊयात। तर मी ते 2 किलो बटाटे घेतलेले आहेत आणि किसणीची जी मीडियम साईज आहे त्या साईजने बटाटे इथे किसून घेतलेले आहेत। तर बघा बटाटा उकडवून थंड करायचा आणि नंतर किसून घ्यायचा आहे। तोपर्यंत इथे पाणीसुद्धा उकळलेलं आहे। आता या पाण्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। उपवासाच्या पदार्थामध्ये मीठ टाकताना मीठ थोडंसं कमी घालायचं, कारण पदार्थ वस्तू सुकल्यानंतर त्या साईजने कमी होतात आणि नंतर खारट लागण्याची शक्यता असते, म्हणून थोडंसं मीठ कमी घालायचं। मीठ चांगलं मिक्स झालेलं आहे आणि पाणीसुद्धा उकळलेलं आहे। आता दळलेला साबुदाणा याच्यामध्ये टाकायचा। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। साबुदाणा टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि बघा 2 मिनिटांमध्ये साबुदाणा इथे शिजण्यासाठी सुरुवात झालेली आहे। कंटिन्यू तळापासून पूर्ण साबुदाणा मिक्स करून घ्यायचा। आता याच्यामध्ये 2 लाल मिरच्या मिक्सरमध्ये दळून टाकलेल्या आहेत। हिरव्या मिरच्यामधील ज्या लाल झालेल्या मिरच्या आहेत त्याच मी इथे वापरलेल्या आहेत। पुन्हा इथे तळापासून मिक्स करायचं। साबुदाणा तळाला लागू द्यायचा नाही। साबुदाण्याचा कलर थोडासा ट्रान्सलुसंट व्हायला लागला की लगेच याच्यामध्ये बटाटे घालायचे आहेत। तर बघा साबुदाणा थोडासा ट्रान्सफर होण्यास सुरुवात झालेली आहे आणि भरपूर असा फुललेला सुद्धा आहे। आता या स्टेजला याच्यामध्ये उकडलेले बटाटे घालायचे आहेत। बटाटेसुद्धा एकदम घालायचे नाही, थोडे थोडे घालायचे आणि मिक्स करायचे, म्हणजे उकडलेल्या बटाट्याच्या एकदम गाठीसुद्धा पडत नाहीत। तर मी ते थोडा थोडा बटाटा टाकत गेले आणि पुन्हा मिक्स करत घेतलेला आहे। किंवा उकडलेल्या बटाट्यामध्ये 1 ग्लास गरम पाणी टाकायचं। पाण्यामध्ये उकडलेले बटाटे चांगले मिक्स करायचे आणि ते पाणी या साबुदाण्यामध्ये घालायचे, म्हणजे अजिबात बटाट्यांच्या गाठी इथे तयार होत नाही। तर मी इथे 3 बॅचेसमध्ये थोडा थोडा बटाटा टाकलेला आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे। 1 किलो साबुदाण्यासाठी आपण इथे 2 किलो बटाटे घेतलेले आहेत। बटाटा टाकल्यानंतर चांगलं मिक्स करायचं। बटाट्याच्या गाठी इथे पडू द्यायच्या नाहीत। मिश्रण खूप घट्ट वाटत असेल तर आणखीन एखादा ग्लास याच्यामध्ये गरम पाणी टाकू शकता। तर इथे कंटिन्यू मिक्स करत घ्यायचं। साबुदाणा आणि बटाटा पूर्ण आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे। बटाटे टाकल्यानंतर टोटल 4 ते 5 मिनिटांमध्ये पूर्ण इथे मिश्रण तयार झालेलं आहे। संपूर्ण बटाटा साबुदाण्यामध्ये मिक्स झाला की गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे मिश्रण थोडंसं थंड करून घ्यायचं आहे। मी इथे साबुदाण्याचीच पिशवी घेतलेली आहे आणि याच्यामध्ये हे सर्व मिश्रण भरून घेतलेलं आहे। तर बघा तुम्ही दूध पिशवीसुद्धा घेऊ शकता, पायपिंग बॅग घेऊ शकता। मी इथे ज्या पिशवीमध्ये साबुदाणा आला होता त्याच पिशवीमध्ये साबुदाण्याचं मिश्रण भरून घेतलं। त्याला एका साईडने रबर लावून घेतलं आणि एका साईडने या पद्धतीने कट करून घेतलं आणि बघा या पद्धतीने साबुदाण्याचे स्टिक्स टाकून घेतलेले आहेत। अजिबात वेळ लागत नाही, फक्त मिश्रण थोडंसं थंड करून घ्यायचं, म्हणजे हाताला चटके बसत नाहीत। जर जमत नसेल तर पायपिंग बॅगमध्ये भरून घ्यायचं। पातळ जाड आपल्याला जसे आवडतात त्या पद्धतीचे स्टिक्स काढून घ्यायचे। आता बऱ्याच ठिकाणी पाऊस चालू आहे तर त्यांनी एकदम पातळ असे स्टिक्स काढून घ्यायचे, म्हणजे फॅनखाली सुद्धा आरामात हे स्टिक्स सुकतात।
तर बघा टोटल 3 किलो मिश्रणाचे फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये माझे सर्व स्टिक्स काढून झालेले आहेत. अजिबात वेळ लागलेला नाही आणि अतिशय झटपट असे भरपूर स्टिक्स करून झालेले आहेत. बघत असाल अजिबात वेळ लागत नाही. परफेक्ट साबुदाण्याचे स्टिक्स तयार झालेले आहेत. आता इथे मी पायपिंग बॅगसुद्धा भरून घेतलेले आहे आणि पायपिंग बॅगने या पद्धतीने स्टिक्स काढून घेतलेले आहेत. जर ऊन येत नसेल तर फॅनखाली 4-5 दिवस हे स्टिक्स सुकवून घ्यायचे, म्हणजे परफेक्ट हे स्टिक तयार होतात. मी ते फक्त साबुदाणा आणि बटाटा वापरलेला आहे. तुम्ही याच्यामध्ये भगरसुद्धा टाकू शकता. तुम्ही या मिश्रणाची चकली बनवू शकता, रिंग्स बनवू शकता. तर मी ते फक्त साधे सिंपल स्टिक्स बनवून घेतलेले आहेत. तर बघत असाल किती परफेक्ट आपले स्टिक्स तयार झालेले आहेत आणि अजिबात हे स्टिक्स बनवण्यासाठी वेळ लागत नाही. तर बघा एवढ्या मिश्रणापासून भरपूर असे स्टिक्स तयार झालेले आहेत. मी सुद्धा घरामध्येच फॅनखाली 3-4 दिवस हे स्टिक सुकवून घेतलेले आहे आणि नंतर त्याला 1 दिवस ऊन दाखवून घेतलेलं आहे. फक्त ऊन येत नसेल तर एकदम पातळ असे स्टिक्स बनवायचे, म्हणजे झटपट सुकतात. तर बघा उपवासाच्या स्टिक्सप्रमाणे उपवासाचे रिंग्स तसेच साबुदाण्याचे रिंग्स याचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत. तरी ते भरपूर असे आपले स्टिक्स तयार झालेले आहेत. अतिशय झटपट आणि कुरकुरीत हे स्टिक्स तयार होतात. तर मी ते सुकल्यानंतर पुन्हा 1-2 दिवस ऊन दाखवून घेतलेलं आहे आणि सुकल्यानंतर बघा या पद्धतीचं टेक्स्चर या स्टिक्सला आलेलं आहे. वर्षभर जर स्टिक स्टोअर करायचे असतील तर शक्यतो ऊन दाखवून घ्यायचे, म्हणजे हे पदार्थ खराब होत नाहीत. तर मी ते 1 दिवस ऊन दाखवून घेतलं आणि बघा अतिशय कडक असे स्टिक्स तयार झालेले आहेत. चांगले आतपर्यंत हे स्टिक सुकवून घ्यायचे, म्हणजे तळल्यानंतर एकदम कुरकुरीत होतात. तरी ते तळण्यासाठी खूप गरम तेल करायचं नाही. मीडियम गरम तेलामध्ये स्टिक्स टाकायचे आहेत आणि हळुवारपणे तळून घ्यायचे आहेत. एकदम हाय फ्लेमवरती तळायचे नाहीत, कारण आपण याच्यामध्ये जास्त प्रमाणात बटाटा वापरलेला आहे. तर बघा या पद्धतीने स्टिक्स तळून घेतलेले आहेत. तळल्यानंतर बघा कलर किती छान आलेला आहे आणि कुठेही स्टिक्स लाल पडलेले नाहीत किंवा कडकसुद्धा झालेले नाहीत. अतिशय कुरकुरीत असे साबुदाण्याचे स्टिक्स तयार झालेले आहेत आणि एकदम थोड्याशा तेलामध्ये सुद्धा हे स्टिक तळू शकता. याच्यापेक्षा लांब आवडत असतील तर याच्यापेक्षा लांब बनवू शकता, छोटे बनवू शकता किंवा आपल्याला आवडता तो शेप या स्टिक्सला देऊ शकता. तर चला इथे मीडियम गरम तेलामध्ये स्टिक तळून घेतलेले आहेत. परफेक्ट असे स्टिक तयार झालेले आहेत. जास्त लोकांसाठी तळायचे असतील तर एकाच वेळेस भरपूर असे स्टिक्स तेलामध्ये टाकून तळून घेऊ शकता. अजिबात हे स्टिक्स कडक होत नाहीत किंवा लाल पडत नाहीत आणि कच्चेसुद्धा राहत नाहीत. तर चला इथे भरपूर असे स्टिक्स तळून घेतलेले आहेत आणि यांना कलर बघा किती सुंदर आलेला आहे आणि भरपूर असे कुरकुरीत असे स्टिक्स तयार झालेले आहेत आणि या स्टिक्सला चवसुद्धा खूप छान लागते. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला सुद्धा विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.